थँक्यू. मॅन ऑफ द मॅच प्रितेश ठरला तब्बल 42 धावा. कल्पेश कोहली यांना मी विनंती करतोय, आदरणीय सन्माननीय कल्पेशजी कोहली यांच्या शुभ हस्ते पारितोषिक देऊया. प्रितेशची बॅटिंग आवडली असेल तर गोवटने टीम टाळ्या व्हायला काय हरकत आहे. अभिनंदन प्रितेश, चांगली बॅटिंग आणि पुढच्या स्पर्धेसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा. कुठेही जाऊ नका, कारण आता हा शेवटचा सामना आहे. याच्यानंतर आपण विनर वर्सेस विनरला खेळवणार आहोत, त्यामुळे आपण कुठे जाऊ नका. अभिनंदन गोवटणे टीम. आणि लगेच मॅचला लक्ष वेधूया. पुढचा सामना जो संघ खेळणार आहे विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशिनी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केले आई एकविरा वागेश्वर पिरकोन संघाला. चला, पिरकोन टीमचे खेळाडू सलामीचे बॅट्समन मैदानामध्ये पाठवा. चला, बॅट्समन बॅट्समन जाऊ द्या मैदानामध्ये. मैदानाच्या आतमध्ये खेळाडू जाऊ द्या. त्याचा 81. जर 82च्या पुढे धावसंख्या गेली, त्याचा 81. जर 82च्या पुढे धावसंख्या गेली तर या मॅच मध्ये जास्त धावा काढणारा संघ हाय स्कोरिंग राहील. तर या मॅच मध्ये जास्त धावा काढणारा संघ हाय स्कोरिंग राहील. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक घेऊन प्रतीत. बॅट्समन आलेत आदेश आणि त्याच्या सोबतीला सौरभ. सलामीचे खेळाडू पिरकोन टीम कडून आदेश आणि सौरभ. पहिलाच बॉल ऑन साइडला तडाखेबाज स्ट्रोक. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार. पहिलाच खणखणीत षटकार. षटकारनं स्वागत केलंय गोलंदाज प्रतीतच्या विरोधात आक्रमण. वशिनी संघ अगदी एक चांगला संघ म्हणून ओळखला जातो. अनेक वेळा आपण पाहिलं असे मोरा टीमचा खेळाडू प्रेक्षक मजबूत. मेरी जंग मधला डायलॉग आठवला. दादा चलते तो मास, दादा हिलते तो मास, दादा के बॉडी पे मास ही मास है. जर्सी नंबर 100 मोरा टीम. अज्जू अज्जू बाय. रन्स पहिल्या बॉलवरती 6 केले सुरुवात. मोरा टीम हार्डलक चांगली सुरुवात केली. एक चांगला संघ आहे. आज त्यांचा खेळ पाहायला मिळाला. बऱ्याच दिवसानंतर मोरा संघाला खेळताना पाहिलं आणि चांगली बॅटिंग केली, परंतु गोलंदाजीमध्ये चुका केल्या, फिल्डिंग मध्ये चुका केल्या, त्या प्लीज सुधाराव्यात. आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा मी देतोय. गोलंदाज तयार. प्रतीतचा पुढचा बॉल. पहिल्या बॉलवरती षटकार आला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं प्रतीत तयार. फिरून मारण्याचा प्रयत्न ऑन साइडला वळवायचा होता. येस, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये खेळायचा होता. फाईन लेग मध्ये शॉर्ट फाईन लेगला बॉल गेला. एक रन्स पडलेले, एक सिंगल. बॅटच्या सायने एक सिंगल ऍड केली जाईल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल लेग स्टम्पची लाईन मिस केले आणि अंपायरचा इशारा. वाईट बॉल. पंच आपल्याकडे वळलेत. प्रतीत थोडासा नाराज आहे.
पेंटुसला पंचांनी दिलेल्या निर्णयाचा सन्मान करावा लागेल. एक अनुभवी अंपायर, सर्वाधिक प्रदीर्घ अनुभव असणारा अंपायर्स म्हणून प्रशांत माली सर यांच्याकडे पाहिलं जातं. शिवसेनेचे नगरसेवक आदरणीय सन्माननीय अतुलदादा ठाकूर साहेब यांचं मंचावरती आगमन होताना पाहायला मिळतंय. आम्ही साहेबांना विनंती करतो, या साहेब आपण मंचावरती. सुस्वागतम, स्वागतम, सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे आपल्या मंचावर. एक दमदार स्पर्धा आपण उरण तालुक्यातील एक बहुचर्चित अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा पाहत आहे. आणि या स्पर्धेमध्ये आपलं VIP डाईस वरती आम्ही शब्द सुनवानं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतोय. मान्यवरांचं स्वागत आहे. मॅच पहिल्या दिवसामधील शेवटचा सामना, पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. याच्यानंतर विनर वर्सेस विनरला सुरुवात केली जाईल. आज 10चा लॉट्स आहेत. या दिवसामध्ये पहिल्या 10 संघ खेळणार आहेत. आय थिंक उद्या देखील 10 संघ. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी, लेग स्टंपच्या बाहेर चाललाय. पंचांचा इशारा, आणखीन एक व्हाईट बॉल. मान्यवरांचं आत्ताच आगमन झाले आणि त्यांचा आम्ही शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतोय. बरेचसे प्रेक्षक म्हणतात की श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनाक्याचं आयोजन नेहमी आवडीचं असतं आणि त्यामुळेच प्रेक्षकांची गर्दी सातत्यानं आपण या प्रतियोगितेमध्ये पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस, भरघोस प्रतिसाद प्रेक्षकांनी दिलाय. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसतात सावलीच्या आडोशाला, कारण प्रचंड गरमीचे दिवस सुरू झालेत आणि उन्हाचा तडाखा सुरू असताना प्रेक्षक मॅचला एन्जॉय करतात. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करू. चांगला बॉल, बाउन्सर पाहायला मिळाला प्रतीतचा. इथे डॉट बॉल येईल. आतापर्यंत बॉलचा खेळ संपलाय. जवळजवळ 5 बॉलचा खेळ झालाय. 5 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 9 धावा. लास्ट बॉल, शेवटचा बॉल राहिला. 5 बॉलमध्ये 9 रन्स खर्च केल्यात. प्रतीत हे चांगलं षटक म्हणूया, कारण एक षटकार आला होता सुरुवातीलाच. त्याच्यानंतर प्रतीतनं काय दमदार वापसी केल्यात. उंच तगडा असा खेळाडू आहे प्रतीत. चांगला बॉल, जोरदार अपील. अपीलला नाकारलंय अंपायर्सनं. लेग बाईटचा इशारा आला आणि पाहता पाहता पहिल्या ओव्हरचा खेळ झालाय समाप्त. डबल डिजिट मध्ये स्कोर, बिनबाद 10 धावा. हॅलो, विनोदजी शिगवण साहेब यांचं देखील आगमन झालं. आम्ही शब्द सुमनानं साहेब आपलं मनापासून हार्दिक स्वागत करतोय. श्री राघोबा शैलेश ट्रॉफी 2025 हे महापर्व आणि तब्बल मोठी स्पर्धा, 50,000 कॅश प्राइज असणारी ही स्पर्धा. आणि या स्पर्धेमध्ये आज आपण उपस्थित राहिलात. हे भव्य दिव्य व्यासपीठ पाहताय. मंचाच्या समोर भव्य दिव्य ट्रॉफ्या, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहणाऱ्या खेळाडूला आपण सायकल देतोय. आणि जवळजवळ या स्पर्धेमध्ये 36 संघ, 36 संघांनी सहभागी घेतल्या. या ओव्हर नंतर आपण आता पाहुण्यांचा सन्मान करूया. एन्जॉय करतायत आमचे लाडके मान्यवर मॅचला. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच सामना तुम्ही पाहताय. पिरकोन विपक्ष वशेनी, या 2 ताकदवार संघांमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये प्रतीतनं 10 धावा खर्च केल्या. बॉलिंग ट्रॅकवरती दुसरं षटक घेऊन गोलंदाज स्मित आलाय. चला घाई करा, टीम वशेनी 3:30 वाजून निघून गेलेत आणि पहिली फेरीतील ही शेवटची मॅच आपण खेळतोय. आडव्या बॅटनं मारलाय, खेळाडू नाहीये. गॅप मध्ये चाललाय बॉल, बाउंड्री लाईनच्या पलीकडे. अंपायरचा इशारा येईल. इट्स अ 6 रन. सहा धावेनं धावफलक 16 वरती जाऊन पोहोचेल. चांगलीच मुसंडी धावसंख्येनं मारली आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आल्या रन्स 10. प्रतीतनं चांगली बॉलिंग केली, परंतु स्मिथचं स्वागत केलंय. या दमदार फटक्यानं षटकार आलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 16 धावा, 16 रन्स. राईट आर्म ओव्हर द विकेट स्मिथ तयार. प्रचंड मोठा रनअप आहे. अगदी 30 यार्ड सर्कलच्या बाहेरून तो धावत जातोय, परंतु वेग टप्पा चांगला असायला हवा. इथे फटका फसलाय. कॅचची संधी खेळाडू कोणी नाहीये. स्वतः गोलंदाज निघालाय. रन्स मिळेल इथे देखील एक सिंगल. एका धावेनं धावफलक 17 वरती पोहोचेल.
अस्मित चांगला गोलंदाज आहे. तो टेनिस बॉल देखील खेळतो, त्याचबरोबर लेदर क्रिकेट देखील तो खेळतो. आणि आताच काही दिवसा अगोदर रायगड लेदर टीम मध्ये हा खेळाडू सिलेक्शन देखील त्याचा होताना पाहायला मिळाला. एक चांगल्या प्लॅटफॉर्म वरती पहा क्रिकेट लेदर तुम्ही खेळताय तर तुम्ही उंच शिखरावरती पोहोचाय, तो आम्ही तुम्हाला शुभेच्छा देतोय. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील जलवा दाखवतायत स्मिथ. फुलटॉस बॉल, वेगवान गोलंदाज आहे. ॲज अ बॉलर या टीमचा मुख्य गोलंदाज. रन्स इथे मिळतील टोटल 2 धावा. 2 धावेने धावफलक पुढे सरसावले. धावफलकावरती 19 धावा, 19 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळतात. पिरकोन टीम मागच्या मॅच मध्ये 81 चा उच्चांक आहे आणि ही शेवटची तुम्हाला संधी आहे. इथे जर तेवढ्या धावा मोडल्या तर तुम्हाला बाय मिळेल. मॅच जिंकलात आणि हाय स्कोरिंगला आपण बाय देतोय, त्यामुळे या मॅच मध्ये धावा तुमच्या किती बनतील याकडे लक्ष. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लाऊडली अपील. 3 स्टंपच्या मधोमध सापडलेत बॅट्समन. LBW न दिलाय पहिला धक्का. फलंदाजाला क्रीडांगण सोडावं लागेल. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. आपण सन्मान करूया शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व आदरणीय सन्माननीय अतुलदादा ठाकूर यांचं मंचावरती आगमन पाहायला मिळतंय. मी आयोजक कमिटीला विनंती करतो की आपण अतुलदादा ठाकूर यांचा विशेष सन्मान या स्पर्धेमध्ये करावा. एक आदर्श व्यक्तिमत्व, उत्तुंग कर्तृत्व ज्यांच्या ठाई स्थित आहे, सुसंस्कृत आणि निस्वार्थी समाजकारण ज्यांच्या जगण्याची रीत आहे. एकदा जोरदार टाळ्याने आपण साहेबांचा स्वागत सोहळा या ठिकाणी करूया. वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपण साहेबांचा करतोय मुख्य सन्मान. विनोदजी शिगवाण साहेब देखील उपस्थित आहेत. विनोदजी साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करावा. विनोदजी साहेबांचा सन्मान, वस्त्र अलंकार, सुगंधित पुष्पगुच्छ. जेवढी गुलाबाची फुलं त्या फुलगुच्छामध्ये टवटवीत आहेत तेवढाच टवटवीतपणा तुमच्या आयुष्यामध्ये नेहमी राहावा या शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय आणि तुमचा विशेष सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. आपलं देखील मनापासून आभार. असं म्हणतात की बोले तैसा चाले, त्यांची वंदावी पाऊले. आज तुम्ही सारे आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. जाऊया बॅक टू क्रिकेट. सामना सुरू आहे. टीम वशेनीच्या विरोधात पिरकोनची फाईट. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचे दुसरं षटक आणि आता मात्र कमबॅक केलंय स्मिथनं. चांगली गोलंदाजी करतोय तो. यावेळी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डिपेंड विकेटला चाललाय बॉल. रन्स मिळेल अवघी 1च धाव. आणि पाहता पाहता हे दुसरं षटक आता जवळजवळ वशेनी टीमच्या दृष्टीने चांगलं जाताना पाहायला मिळालंय. याच्यानंतर पुढची मॅच होणार आहे. लक्ष असू द्या. भाया स्पोर्ट्स सार्डे आणि स्वर्गीय प्रकाश पाटील स्मृती पानदिवे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपण टॉस साठी संपर्क साधा. भाया स्पोर्ट्स सार्डे टीमचे कॅप्टन आणि प्रकाश पाटील स्मृती पानदिवे. कारण वरच्या मॅच मध्ये स्कोर कमी होता त्यामुळे आता तुम्हाला खेळावीच लागेल पुढची मॅच. फटका चांगल्या मिड ऑफला, चांगली फिल्डिंग, डायरेक्ट हिट. ओ बाल बाल बचावलेत. दर्जेदार प्रयत्न चांगले केले खेळाडू. प्रतीत त्या ठिकाणी होता कारण तो डायरेक्ट हिट निशाणा जर साधता आला असता तर खेळाडूला परतावा लागला असता. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या अखेरीस आई एकविरा वागेश्वर पिरकोनची धावसंख्या. एक खेळाडू बाद. धावफलकावरती 22 धावा. षटक क्रमांक 3 ला आपण करूया सुरुवात. प्रतीत येत आहेत बॉलिंग ट्रॅक वरती. प्रतीतला आपण पाहू शकता. 2 ओव्हर मध्ये 22 धावा. हे तिसरं षटक. प्रतीत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न. 2 ओव्हर मध्ये 22 धावा. एक मुख्य खेळाडू बाद झाला. ओ टॅप केला बॉलला. चांगली फिल्डिंग आणि तेवढाच क्विक ऍक्शन देखील. प्रतीत पा किती चपल आहे, किती छानक्ष खेळाडू आहे. पडला त्याच्यानंतर बॉलला त्याने पकडलं, बॉल सोडला नव्हता. किती जिद्दी खेळाडू असतात. एक एक धाव वाचवण्याचं किती धाडस करतात. ग्रामीण क्रिकेट मध्ये ही जिद्द आपल्याला खेळाडूंची पाहायला मिळते. खेळायचं तर गावासाठी, जिंकायचं तर गावासाठी, या एका भावनेनं आज खेळाडू खेळतात. वशेनीच्या विरोधात पिरकोन. कुठला संघ जिंकेल, कुठल्या गावाच्या नावाचा डंका वाजेल यासाठी सुरू असणारी लढत.
आता कमी गतीने टाकलाय. मगाशी फास्ट बॉल रोल केला आणि ते थोडस कमी गतीने टाकलेला बॉल हलकीशी मिसफील्ड. धावा सहज तुम्ही देऊ शकत नाहीये. थोडेसे नाराज गोलंदाज, कारण रन्स मिळणार होती. ते एकच धाव, तिथे दुहेरी धावसंख्या प्राप्त करण्यामध्ये खेळाडूंना मदत केली. 2 धावेने धावफलक 24. 24 धावा. एक खेळाडू बाद झाला. आई एकविरा वागेश्वर पिरकोन. लोकसंख्येच्या दृष्टीनं पिरकोन गाव प्रचंड मोठं आहे आणि वशिनी गाव देखील प्रचंड मोठं आहे. दोन्ही गावांची लोकसंख्येचा विचार केला पण तो क्रिकेटच्या पटलावरती 2 गावं नेहमीच चर्चेचा भाग बनलेत. काही दिवसा अगोदर मी चंद्रकांत स्पोर्ट्स वशिनी या नावाने अनेक वेळा संघ खेळताना पाहिला, पण तो आज सध्या संघाचं नाव तुम्ही पाहताय विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशिनी. अगदी काही नवीन नवीन खेळाडू आज या स्क्वॉड मध्ये पाहायला मिळतात. आज सध्याच्या घडीला बऱ्याच त्याच गोष्टी पाहायला मिळतात. एका गावामध्ये 2-2 टीम, बऱ्याच सर्रास गावामध्ये. फुल टॉस बॉल समोर येऊन मारलाय स्टेप आउट करून. बॉल चाललाय समोरच्या दिशेनं. बाउंड्री. 4 रन. धन्यवाद. मागील बॉलवरती आलाय 4 धावा आणि धावफलक वेगाने पुढे जात असताना धावफलकावरती स्कोर पोहोचलाय 28 धावा. 28 रन्स. 28 धावा धावफलकावरती. गोलंदाज प्रतीत तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट्स न पुढचा बॉल. ओ शॉर्ट पिच बॉल स्टम्पच्या अगदी चिकटून उभा आहे क्षेत्ररक्षक विकेट किपर. चांगलं जज केलं बॉलला. आणखीन एक डॉट बॉल. मागच्या बॉलवरती चांगला एक्झिक्यूट केला बॅट्समन आपण पाहतोय सौरभला. आपण पाहताय चांगली फटकेबाजी आतापर्यंत सौरभच्या बॅटमधून राहिल्या. सलामीला आलाय खेळाडू. खेळपट्टीवरती टिकून बॅटिंग करतोय. मध्ये मध्ये चान्स घेऊन षटकार चौकार पाहायला मिळालेत आणि हे षटक प्रतीतचं फार उपयुक्त राहिलंय. एक बाउंड्रीचा अपवाद वगळला तर वापसी केले प्रतीतनं. कमी गतीने टाकलाय बॉल लॉंग ऑन. थोडासा दूर आहे. 2 धावा घेण्याची चांगली संधी आणि सहजरित्या बनल्यात देखील. या 2 धाव्याने धावफलक जाऊन पोहोचेल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 30 धावा. 10च्या सरासरीनं वाटचाल सुरू आहे. एक खेळाडू बाद. टीम पिरकोन 30 धावा. थँक्यू डीजे. प्रेक्षकांना आम्ही विनंती करतोय, जो तुम्ही बाउंड्रीच्या पट्ट्यावरती पाय ठेवून बसलात, प्लीज आपण बाउंड्रीच्या साईडला उभे राहा. बाउंड्रीवरती पाय टेकून बसू नका, कारण खेळाडू अगदी बाउंड्रीच्या जवळ फिल्डिंग करतायत. कदाचित त्यांना अडथळा निर्माण होईल. यामुळे तुम्हाला आम्ही विनंती करतोय आयोजकांच्या वतीनं. क्रिकेटचे खरे तुम्ही मायबाप रसिकात, पण या शिस्तीचं आपण पालन कराल ही अपेक्षा आम्ही तुमच्याकडून ठेवतो. आणि प्रेक्षक जे समोर बसलेत त्यांना विनंती आहे, काल्या पडद्यासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे, प्लीज आपण तिथून उठा. आयोजकांकडून सूचना मिळाली आणि थँक्यू जे प्रेक्षक त्याने ऐकलं देखील, जे आम्हाला तुम्ही चांगली साथ दिलीत त्याबद्दल मनापासून आपला आभार. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती 30 धावा. शेवटच्या 12 बॉलचा खेळ राहिलाय. चला खेळाडू घाई करा. 4 वाजतायत. 4 सामने पूर्ण करायचे आहेत. आणखीन 4 सामने पूर्ण करावे लागतील. 4 वाजतायत. फक्त 2 तासाचा खेळ आपल्याला आता, आपल्याकडे वेळ फक्त 2 तासाची राहिली आणि 2 तासामध्ये 4 सामने. ही इनिंग जवळजवळ या सत्रामधील 7 षटकं, 7 ओव्हरचा खेळ राहिला या इनिंग मध्ये. पुढचं सत्र 5 ओव्हर्स आहे आणि इथे 2 षटकं. गोलंदाज येतात. 4थं षटक. ओ बॅटच्या मधोमध. त्याच्या 3 ओव्हरमध्ये 30 होत्या, पण तो आता या एका बॉलच्या 3 ओव्हरमध्ये 30 होत्या, पण तो आता या एका बॉलमध्ये अक्षयनं 7 धावा मोजल्यात. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे. अक्षयनं 7 धावा मोजल्यात. प्रत्येक स्टँड मध्ये प्रेक्षकांची गर्दी आहे. जिथे जागा मिळते तिथे प्रेक्षक एन्जॉय करतात मॅचला. हातभर वळण घेणारी गोलंदाजी
डावखुऱ्या त्याचे गोलंदाज यासाठीच ओळखले जात आहेत. लेग स्टंपच्या लाईनवरती ते बॉल टप्पा रिलीज करून ऑफ स्टंपच्या लाईनच्या बाहेर वळण घेण्याची क्षमता ही डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजांमध्ये असते. आणि सध्याच्या घडीला अक्षय चांगली गोलंदाजी, चांगला वापसी कमबॅक त्याने केल्या. पहिल्या बॉलवरती षटकार आला, असं वाटलं की षटक आता लांब लचक होईल, परंतु आता वापसी केली गोलंदाजानं देखील. आडव्या बॅटनं मारलाय, फाईन लेग, मोठी चेस, क्षेत्ररक्षक पोहोचलाय, एक सिंगल का दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल राहील. पोहोचलेत खेळाडू, चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. धावा मिळतात या ठिकाणी देखील 2 धावा आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावा पाहायला मिळाल्यात आतापर्यंत 39 धावा. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ सुरू आहे. आतापर्यंत 39 धावा पाहायला मिळतात. स्विचित केलाय, फटका चांगला आहे, पण 2 रन्स मिळेल, फक्त एकच धाव. एका धावेने धावफलक 40 वरती जाऊन पोहोचेल. 40 धावा धावफलकावरती. बरेचशा आज गावांमध्ये स्पर्धांचं आयोजन गुरुवार पासून रविवार. उरण तालुक्यामध्ये सध्या बऱ्याचशा स्पर्धा सुरू आहेत. येत्या काही दिवसामध्ये आपल्याला उरण प्रीमियर लीग पर्व 5वं पाहायला मिळेल. पुढे सरसावले बॅट्समन, स्टंपच्या मागे अगदी क्लोज विकेट किपिंग आणि तेवढ्याच क्विकली हँड स्टंप वरती पोहोचलाय. खेळाडू होईल बाद. नवीन खेळाडू मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. राज, विकेट पाहायला मिळाली मागील बॉलवरती. यष्टीरक्षकानं चोख कामगिरी बजावली, धाव फलकावर आला बसवण्याचं काम केलं. परंतु सध्या तरी खुश असतील गोवटण्याचे खेळाडू, कारण त्यांना ठाऊक आहे जर 81च्या पुढे गेला नाही संघ तर आपल्याला एक मॅच आणखीन एक्स्ट्रा वेळ मिळणार आहे. त्यामुळे गोवटण्याचे खेळाडू देखील या मॅचला पाहत आहेत. त्यांना चांगलंच ठाऊक आहे जर या मॅच मध्ये धावा बनल्या नाही तर विजय एक एक्स्ट्रा मिळेल आपल्याला. गोलंदाज तयार, कमी गतीने टाकलेला बॉल आडव्या बॅटनं मारलाय, क्षेत्ररक्षक तैनात. फाईन लेग रिझन मध्ये दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी तेवढ्याच जलद गतीनं पूर्ण केल्या जातील. या 2 धावेनं हे 4थं षटक पाहतोय आपण. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा पाहायला मिळाल्यात 42 धावा. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या अखेरीस धाव फलकावरती 42 धावा. चला कॅप्टन आले असतील तर टॉस करूया आपण. भाया स्पोर्ट्स साडे टीमचे कॅप्टन, साडे टीमचे कर्णधार लक्ष असू द्या. आम्ही जवळजवळ 3रा पुकार तुम्हाला दिला आणि आयोजक सांगतील की नक्की सामना किती षटकांचा केलवला जाईल. चला आकाश, मॅच किती षटकांची असेल पुढचा विनर सामना? चला भेंडखल संघ आपण तयारीत राहा, आयोजकांकडून सूचना मिळाली. आणि पुढची मॅच 3 षटकांची असणार आहे, याची दखल घ्या. सार्डे संघ दुसऱ्या स्पर्धेमध्ये आय थिंक खेळतोय, त्यामुळे भेंडखल संघ पोहोचलाय आणि या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो भेंडखल टीमच्या विरोधात खेळेल. त्यामुळे भेंडखल टीम आपण तयारीत राहा. आडव्या बॅटने मारलाय, फटका चांगला, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, सीमा पार, खणखणीत षटकार. बॅटच्या मधोमध टायमिंग किती प्रॉपर राहिलं आणि त्याच्यानंतर हा तुफानी सिक्सर. 6 धावेने धावफलक 48 वरती जाऊन पोहोचेल. 48 धावा. षटक क्रमांक शेवटचं सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती संजोगला आपण पाहता. टीव्ही अंपायर्स थर्ड अंपायरची मागणी केली. गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आलाय आणि अंपायर्स मैदानामध्ये जातील.
चला अंपायर आतमध्ये जा आपण क्रीडांगणामध्ये टीव्ही वरती या, टीव्ही वरती या तेजस या. इथूनच आपण स्क्रीन वरती डिसिजन देऊ कारण मागे कॅमेराशीचा टप्पा ओलांडलाय. 54 धावा धाव फलकावरती. 2 बॉल 2 षटकार. आता फटका फसलाय. कॅचची संधी आहे. गोलंदाजाने कॉल केलाय आणि इथे कॅच सोडलाय. 3 तिघाडा काम बिघाडा. 3 खेळाडू सरसावले पण तू हा कॅच गोलंदाजानं कॉल केला. व्हायला हवा होता कॅच तेवढा कठीण नव्हता पण तू 2 धावा मिळतील. या 2 धावेने संघ पोहोचलाय 56 वरती. 56 धावा धाव फलकावरती. 3 बॉलचा खेळ राहिला. चला आता म्हणूया की तेवढा प्रवास 3 बॉल मध्ये 3 षटकार येतील का कारण 82 धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळाली. 56 स्कोर. इथे फटका चांगला इनफिल्डच्या वरून धाडलाय. क्षेत्ररक्षक स्वतः धावतायत. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या 2 धावा. चला बीसीसी बेंडकर टीमचे कॅप्टन इथे ना आपण टॉस साठी या. विनर टीम खेळेल. जीत बंगाली यांच्याकडून पारितोषिक. कुठल्याही खेळाडूने षटकार मारला 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपये. पण तो आता बॉल तरी कुठे राहिले तेवढ्या. इथे फटका चांगल्या लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक तैनात. हो काय प्रयत्न केलाय खेळाडूंना. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला. तिथे प्रेक्षक देखील आहेत आणि जरूर इथे चांगली फिल्डिंग झाली असं म्हणूया आणि प्रेक्षकांनी इशारा दिला की थांबवलाय बॉलला. चला खेळाडू प्रेक्षक इशारा करतील आपल्याला. आयोजक आमचे आहेत त्या ठिकाणी आणि त्यांनी सांगितलंय बॉल सीमा पार खणखणीत चौकार. बाउंड्री चेक केली जाईल. प्रेक्षकांनी जरूर सांगितले आणि नक्की काय घडले बॉलवरती. बाउंड्रीवरती पाय पडलाय हे सांगत असताना टीव्ही अंपायर. बॉल सीमा पार 4 रन. उर्वरित पहिल्या पूर्वार्धामधील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. धावफलक 4 धावसंख्येनं पुढे जाईल. तब्बल 62 धावा. शेवटचे उर्वरित बॉल आणि इथे येईल बॉल डॉट. निर्धाव चेंडू हाय स्कोरिंगला आपण देतोय बाय आणि स्वर्गीय अनिल स्मृती जय हनुमान गावदेवी गोवटने हा संघ पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल. सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक 81 धावा आणि या मॅच मध्ये धावा काढल्यात पिरकोन टीमच्या खेळाडूंनी 62 आणि मॅच जिंकण्यासाठी 63 धावा काढाव्या लागतील विहा 11 नरेश स्पोर्ट्स वशिनी संघाला. खेळाडू जाऊ द्या मैदानामध्ये. मॅच जिंकण्यासाठी 63 धावसंख्येचं आव्हान
येणाऱ्या 30 बॉल मध्ये 63 धावा. संपूर्ण आमचा VIP डाईस तुम्ही ऑन दी स्क्रीन पाहताय. क्रिक झी क्रिक वरती ही स्पर्धा आपल्याला लाईव्ह पाहायला मिळते. जरूर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा. अगदी आपल्या हक्काचं चॅनल आहे. आणि जर या चॅनलला तुम्ही भेट दिली तर तिथे तुम्हाला आज शैलेश राघोबा क्रिकेट क्लब कोटनक आयोजित राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोटनक आयोजित श्री राघोबा शैलेश ट्रॉफी पाहायला मिळेल. आणि सर्रास आता प्रत्येकाच्या हातामध्ये स्मार्ट मोबाईल आहे. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्मार्ट मोबाईल. आता शिक्षणच मोबाईल वरती चाललंय. मोबाईलचा जमाना आलाय. पण तो मोबाईल मध्ये एवढे देखील आपल्या मुलांना गुंतवून ठेवू नका की मोबाईल मधलेच गेम आवडतील. आणि मैदानी गेमची फार गरज आहे. मैदानी खेळ आवश्यक आहेत. जीत बंगाली महाका ज्वेलर्स सर्व ज्यांच्याकडून पारितोषिक आले. कुठल्याही फलंदाजानं पारितोषिक आहे. जर 3 बॉल मध्ये 3 षटकार आले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक मॅच मध्ये आजच्या दिवसामध्ये पारितोषिक लावलंय. कुठल्याही खेळाडूनं 3 बॉल मध्ये 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज हे खेळाडूंना दिलं जाईल. स्ट्राइक वरती प्रतीत आलाय आणि नॉन स्ट्राइक वरती जीवित. प्रतीत पाटीलला प्रत्येक षटकारासाठी 100. तसा बॅट वरती परफेक्ट आला नाहीये पण 2 रन्स मिळेल. इथे देखील एक धाव. एका धावेनं डावाला केले सुरुवात. अकाउंट ओपन केलंय बॅट्समन प्रतीतनं. एक सिंगल या ठिकाणी घेण्यामध्ये यशस्वी राहिले. एक धाव मिळाली जाईल. 5 षटकांची मॅच. आडव्या बॅटनं मारलाय. फटका फार चांगला जीवितच्या बॅट मधून आलाय. उत्तुंग असा षटकार. दोन बॉलचा खेळ संपलाय. 2 बॉलच्या अखेरीस धाव फलकावरती 7 धावा. वशनी टीमची एक दमदार स्टार्ट. मागील बॉलवर त्याला षटकार. आडव्या बॅटनं जीवित मात्रे या बॅट्समनच्या बॅट मधून आला. डिपिट विकेट बाउंड लाईनच्या दिशेने जाणारा उत्तुंग गगनभेदी लगातारचा दुसरा खणखणीत षटकार. तीन बॉल मध्ये 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूंना 1000 रुपयाचे कॅश प्राइज मिळणार आहे. ही चांगली संधी आहे जीवित मात्रेला. 2 बॉल मध्ये 2 षटकार लगावलेत. व्हेरी गुड बॅटिंग. आक्रमण सावध पवित्र आणि इथे तोडफोड क्रिकेट. तिसरा बॉल 3 बॉल 3 षटकार. व्हेरी गुड बॅटिंग. जीवित मात्रे आग बरसू लागलाय आणि या मैदानाच्या आतमध्ये लागोपाठ तिसरा षटकार. मागील 3 बॉल मध्ये प्रचंड मोठी धावसंख्या उभी केली. त्याचं कारण आहे जीवित मात्रे हे नाव. 3 बॉल 3 षटकार आणि 1000 रुपयाचा मानकरी. चौथा देखील आता मागे मारलाय. मगाशी लॉंग ऑन मिड विकेट बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि आता फाईन लेग बाउंड लाईनच्या दिशेनं एका टप्प्यानं सीमा पार. खणखणीत चौकार. खेळ सुरू आहे. धावफलकावरती 23 रन्स. 3 षटकार 1 चौकार 1 सिंगल. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 23 धावा मोजल्यात आणि हे पहिलं षटक अक्षरशः सौरभचं महागडं राहिलंय आणि या ओव्हरनं चांगलाच दबाव वाढलाय आता पिरकोन टीम वरती. 23 धावा धावफलकावरती. का 5 बॉल मध्ये एक बाउंड्री स्ट्रोक आणखीन येईल. आणखीन एक मागे टाकलाय बॉल आणि मागे जाऊनच मारलाय.
बाउंड लाईनच्या दिशेनं खणखणीत चौकार. धन्यवाद डीजे. चला खेळाडू एकत्रित येऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती 27 धावा. येणारे 24 बॉल मॅच जिंकण्यासाठी. विजय ना. चला पुन्हा एकदा कनेक्शन करा. चौकार आला होता तो आणि त्यामुळे रन्स पहिल्या ओव्हर मध्ये पाहायला मिळाला. तब्बल 27 धावा. मॅच जिंकण्यासाठी आय थिंक 36 धावेची आवश्यकता असावी. येणारे 24 बॉल 36 धावा. बीसीसी भेंडकल संघ दाखल झालाय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे तुमचं या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा. मागच्या मॅच मध्ये धीरजनं काय बॅटिंग केली, फुलातून फटके पाहायला मिळाले आणि तो संघ खेळाडूच ठरला होता मॅन ऑफ द मॅच. पुढचा सामना त्यांच्या विरोधात कोण खेळेल, वशेनी जाईल का पिरकोण संघ इथे गोलंदाजी चांगली करत सामना जिंकून दाखवतील का गोलंदाज. षटक क्रमांक 2 बॉलिंग करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. अजय आल्या. सध्या विजय त्यांना हवाय कारण रन्स वाचवायचे आहेत. बॉलिंग डिपार्टमेंटला अजयचा पहिला बॉल. लेफ्टी गोलंदाज. ओ कमी गतीने टाकलाय. 3 स्टंपच्या मधोमध आलेत खेळाडू आणि प्रतीत झालाय LBW बाद. अजित बंगाली साहेबांकडून पारितोषिक आहे. 3 बॉल मध्ये 3 षटकार. कुठल्याही खेळाडूने मारले तरी त्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि 1000 रुपयाचं कॅश प्राइज जिंकले म्हणूया कारण मागील ओव्हर मध्ये 3 बॉल मध्ये 3 षटकार हे जीवित मात्रेच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. अजित बंगाली साहब इनके तरफ से 1000 रुपए का इनाम दिया जाएगा. 3 गेंदों में 3 छक्के दागने वाले बल्लेबाज के लिए पारितोषिक. तीन बॉल मध्ये 3 षटकार आले. त्यांनी अंपायर्सला अगदी बिझी ठेवलं. 3 बॉल मध्ये मागील 3 षटकार. 1000 रुपयाचं कॅश प्राइज जित बंगाली साहेबांकडून दिलं जाईल. गोलंदाज येत आहेत. अजय याला आपण पाहतोय पहिला विकेट त्यानं पहिल्या बॉल वरती घेतलाय. धर्मेंद्र आलाय नवीन खेळाडू. आणखीन एक त्या स्टाईलने बॉल टाकलाय आणि तो अद्याप अंपायरचा इशारा नाहीये. विकेट किपर कुठे आले, डायरेक्टली अंपायरच्या तोंडाजवळच पोहोचले. अपील करत असताना थोडे अगदी जोरदार अपील. मुरलीधरन नंतर या विकेट किपरचा नंबर लागेल. ज्या पद्धतीने अपील करताना पाहायला मिळाले दर्जेदार अपील. विकेट्स त्यांना हवे पण तो अंपायर्स काय निर्णय देतील पाहूया. प्रशांत माली सर मुख्य अंपायरच्या भूमिकेमध्ये. तिकडे आकाश भोईर यांना आपण पाहतोय शॉर्ट स्क्वेअर लेगला आणि इथे पंचांनी दिलाय खेळाडूला परतीचा इशारा. लागोपाठ 2 बॉल मध्ये 2 विकेट्स. धर्मेंद्र आले आणि धर्मेंद्र चालले देखील. चला पिरकोण टीम खेळाडू पाठवा. आउट झाल्यानंतर खेळाडू मैदानाच्या बाहेर येतात. आपण तयारीत ठेवा 9 खेळाडू आपल्या. वशिनी टीम आणि त्यांच्या विरोधात पिरकोण. वशिनी संघाच्या खेळाडूंना आम्ही सूचना देतोय. समीकरण आता बदललंय. मगाशी येणाऱ्या 24 बॉल मध्ये 36ची आवश्यकता होती. आता 2 लागोपाठ डॉट बॉल. येणारे 22 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 36 धावेची आवश्यकता. जीत की खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबालो ऐसा खून चाहिए. ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत का गुण चाहिए, संघर्ष चाहिए. जीत बंगाली साहेब यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक जे लावलं गेलं 3 बॉल 3 षटकार ते आपल्यापर्यंत पोहोचलेत. त्याने ऑनलाईन पे केलेत आणि ते पैसे आपण बॅट्समन
जीवित मात्रेला जरूर देऊ. या मॅच नंतर हे पारितोषिक जीवितला दिलं जाईल, पण तो अद्याप संधी आहे. प्रत्येक मॅच साठी पारितोषिक 3 बॉल 3 षटकार 1000 रुपयाचे कॅश प्राइज हे खेळाडूंना दिलं जाईल. ही चांगली संधी. खेळाडूंना त्या संधीचा कितपत फायदा उचलतील. गोलंदाज तयार. पुढचा बॉल फुल टॉस बॉल. 3 बॉल 3 विकेटची संधी. टिपलाय कॅच आणि आता रंगात आली ही मॅच. 3 बॉल मध्ये 3 सफलता. फलंदाज पाद. व्हॉट अ ग्रेट कमबॅक. 24 बॉल 36 धावा, 23 बॉल 36 धावा, 25 बॉल 36 धावा. लागोपाठच्या 3 बॉल 3 विकेट्स ना आता धाबे दणाणलेत. ते म्हणजे वशिनी टीमच्या पाठीराख्यांचे देखील. जीत बंगाली यांनी जे पारितोषिक लावलेलं ते आता रद्द आहे. फक्त जे पारितोषिक मगाशी खेळाडूने मारले त्याला आपण देणार आहोत. 3 बॉल 3 षटकार जीवित मात्रे या खेळाडूला पारितोषिक. 3 बॉल 3 विकेट्स आल्या. थोडासा आता सावध पवित्र आखलाय. जीवित मात्रेकडे स्ट्राईक. रन्स मिळेल 1 धाव. रन्स मिळेल 1 सिंगल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. समीकरण 35 ची आवश्यकता. येणाऱ्या 20 बॉल मध्ये 35 धावा. का जीवित मात्र एकमेव असा खेळाडू आहे जो या सामन्याला जिंकून दाखवेल का. ये जिंदगी है साहब. या उलझोगे नहीं तो सुलझोगे कैसे, बिखरोगे नहीं तो निखरोगे कैसे. मॅच जिंकायचे असेल तर आता प्रयत्न जीवित मात्रेलाच करावे लागतील, कारण त्याला साथ दिली नाहीये कोणी. ओ पुन्हा एकदा हलकीशी अपील. थोडस लवकरात लवकर फिरला बॅट्समन. थोडीशी घाई केली या बॉलवरती खेळत असताना. आणखीन एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली. आता समीकरण शेवटचे 19 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 35 धावेची आवश्यकता. सामना पुढे चाललाय. पिरकोन टीम देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. जिद्दी आणि चिवट असा संघ आहे. आता मॅचला मजा येईल. ओ काय फटका. शॉट ऑफ द डे. रिव्हर्स स्वीप मारलाय. बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चक्काने येतो 28 षटकार. थँक्यू डीजे. षटकार आले आणि आता समीकरण बदलले. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप जवळजवळ 29 धावेची आवश्यकता. एकमेव असा खेळाडू आहे जीवित जो सध्या टीमचा तारणहार बनलाय. प्रतिस्पर्धी टीमला चॅलेंज वाढवलंय. टीम मिटिंग. चला खेळाडू एकत्रित जास्त वेळ घेऊ नका आणि लगेच फिल्डिंग लावून घ्या. अंपायर्स खेळाडूंना सूचना द्या, कारण मी मायक्रोफोन वरती वारंवार उल्लेख करतो. स्पर्धा लाईव्ह सुरू आहे. 7 बॉल मध्ये 32 वरती जीवित बॅटिंग करतोय. टाळ्या व्हायला काय हरकत आहे. वशिनी टीमचा मुख्य खेळाडू. वन टीम ब्रॉज इन ट्रबल. द वन मॅन स्टँड लाईक अ सुपरमॅन. सुपर डुपर बॅटिंग त्याने साकारली आहे आणि सध्या तरी जीवित हेच सांगतायत, मेरे दोस्त दुनिया का तो एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. आणि मेहनत कराल तर, संघर्ष कराल तर तुम्हाला यश मिळेल. आणि लढतात ना तेच जिंकतात. जे हार मांडतात ते हारलेलेच राहतात. त्यामुळे इथे हार मांडण्यासाठी तयार नाहीये जीवित. येणारे 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 29 ची आवश्यकता. का मॅच मध्ये मजा येईल. पुन्हा एकदा बॉल डॉट काढायचे आहेत, विकेट्स घ्यायचे आहेत पिरकोन टीमला. दोन्ही जवळचीच गाव आहेत, तेवढं अंतर नाहीये पिरकोन वशिनी मध्ये. आणि तो सध्या तरी जलवा राहिला वशिनी टीमचा. चांगली बॅटिंग करतायत. ओ बॅकफुट वरती गेले. चान्स होता. खेळाडून बॉल हातामध्येच ठेवला. अशा सिच्युएशन मध्ये तुम्हाला चान्स घ्यावे लागतील. रन्स 1 मिळेल. समीकरण 17 बॉल 28 धावेची आवश्यकता. आता जवळजवळ 4:30 वाजतायत. पहिल्या पूर्वार्धाला आता आपण निरोप देऊ, परंतु त्याच्यानंतर खेळाडू सतर्क करा. 3-3 षटकांचे सामने, 4 सामने खेळवायचे आहेत. आणि आयोजकांनी जसं सांगितलं की उद्या ठीक 10 वाजता स्पर्धा काही झालं तरी सुरू करावीच लागेल आपल्याला, कारण उद्या देखील 10चा लॉट्स आहे. उद्या 10 वाजता स्पर्धा सुरू केली जाईल. क्लीन बोल्ड. दांडी गोल. मुख्य खेळाडूला परतावलंय आणि इथे मोठा धक्का लागलाय. बिग फिश इन द नेट. जीवित मात्रे बॅक टू पॅव्हेलियन.
हॅलो, थँक्यू डीजे. महत्वाची विकेट मागील बॉलवरती मिळाली. जीवित मात्रे जो या डावाला पुढे नेत होता त्याची सफलता प्राप्त करण्यामध्ये यश मिळालं. व्हेरी गुड बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आडव्या बॅटला ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक तैनात द्या. फक्त एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता ही दुसरी धाव देखील तेवढ्या जलद गतीनं पूर्ण देखील केले. या 2 धावेनं 1 रन शॉर्ट आहे. अंपायर्सनं आपल्याला इशारा केलाय. अति घाई थोडीशी करताना पाहायला मिळाले खेळाडू आणि खेळपट्टीच्या लाईनला पूर्ण केलं नव्हतं, त्यामुळे इथे एकच धाव. आज जवळजवळ 2 ते 3 वेळा या गोष्टी पाहायला मिळाल्या. खेळाडू प्रॉपिंग क्रीजला पूर्ण करत नाहीत. खेळपट्टी थोडीशी कदाचित लांब आहे की काय, आणि दुसरी धाव घेत असताना थोडीशी घाई होते खेळाडूंची. गोलंदाजाच्या शैलीवरती थोडासा आक्षेप आलाय पुन्हा एकदा. चला टीव्ही अंपायर्स, सर्रास या गोष्टी आजकाल फार कमी पाहायला मिळतात, पण आतापर्यंत या स्पर्धेमध्ये 2 ते 3 वेळा हे घडलं. गोलंदाजाच्या शैलीवरती आक्षेप. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मध्ये चाललाय बॉल. क्षेत्ररक्षक तैनात. त्याला बीट करून त्याच्या मस्तकावर दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा पार. मच निडेड बाउंड्री. 4 रन. मागील बॉलवरती 4 धावा आल्या. स्कोर पोहोचलाय 40 वरती. 63चा पाठलाग. मॅच जिंकण्यासाठी 23 धावेची आवश्यकता. एका चौकारनं पुन्हा एकदा सामन्याची रोमांचकता वाढवली आहे. आता उत्कंठा वाढले प्रेक्षकांच्या मनामध्ये. कोण जिंकेल ही मॅच? ओ, आणखीन एक तडाखा. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात. प्रयत्न त्यानं पहा किती केलेत. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. फिल्डिंगच्या जोरावरती देखील सामने जिंकले जात आहेत. नक्की ते घडले काय? फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या उद्या प्रेक्षकांनो. षटकार अडवले आणि त्याचबरोबर खेळाडूला पाठवलंय रनआउटच्या स्वरूपात मैदानातून बाहेर. थँक्यू डीजे. सेफ आहे आणि खेळाडू देखील आउट असेल. गोलंदाज तयार. मागील बॉलवरती फिल्डिंगनं लाजवाब कमाल केली. बॉलला थांबवलं, स्टॉप केलं आणि त्याच्यानंतर दर्जेदार थ्रो आला. गेम इज ऑन. सामन्याला आता मजा येईल. इथे देखील बॉल चांगल्या. रन्स रन्स रनआउटची संधी. ओ, डायरेक्ट हिट झाला असता तर इथे देखील रनआउट मिळाला असता. आणखीन एक डॉट बॉल. आता सामना पुढे चालला. येणारे शेवटचे 12 बॉल आणि 11च्या सरासरीनं 2200 आवश्यकता.
येणारे 12 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 22 धावेची आवश्यकता. या मॅच मध्ये पिरकोन संघ देखील हार मानत नाहीये. पुन्हा एकदा वापसी केली आणि प्रतिस्पर्धी टीमला सांगितलं, अरे सुरमे की तरफ पीसा हालातों ने हमें, तब जाके लोगों के निगाहों में हमारे समंदर का पानी उतरता तो देख, किनारे पे घर मत बना लेना, समंदर हूं लौटकर हम भी जरूर आएंगे. आणि तशाच पद्धतीने कमबॅक देखील केल्या. समीकरण 12 बॉल 22 ची आवश्यकता. आता मजा येईल मॅचला. या षटकामध्ये जर 7-8 रन्स आल्या तर वशिनी संघावरती दबाव वाढेल, परंतु वशिनी टीम कमीत कमी 15-14 रन्स या ओव्हरमध्ये काही झालं तरी तुम्हाला शोधाव्याच लागतील. ऑन साइडला वळवलाय बॉल, लॉंगॉनचा खेळाडू निघालाय, रन्स मिळते, एक सिंगल, बॉल सोडलाय आणि इथे फायदा उचलतील. मग अशी फिल्डिंगचं कौतुक केलं पिरकोन टीमचं. 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न खेळाडू करतायत का? 3 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. 3 धावा पाहायला मिळाल्या. काल अशीच मॅच कोपरवली विपक्ष बेलवली या 2 संघांमध्ये चिरलेच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली, जिथे ओव्हर थ्रोच्या 4-4 धावा 2 वेळा आल्या आणि कोपरवली संघ नाईटच्या मॅच मध्ये जिंकला. पहा, फिल्डिंग जर खराब कराल तर प्रतिस्पर्धी टीमला संधी मिळते. इथे धाव फक्त एकच मिळणार होती, तिथे आल्या 3 धावा. आता समीकरण बदलेल. मगाशी 12 बॉल 22 ची आवश्यकता, आता समीकरण 11 चेंडू 19 धावेची आवश्यकता. 11 बॉल 19 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती चौथं षटक घेऊन गोलंदाजी डिपार्टमेंट मध्ये अजय आलाय, ज्यानं दुसरं षटक कमालीचा हाताळलं आणि तोच अजय या मॅचला जय मिळवून देईल का? फिल्डिंग डिपार्टमेंट सज्ज. 11 बॉल 19 मॅच. फुल टॉस टाकलाय, डीप मिड विकेट मध्ये चाललाय बॉल, गॅप मध्ये खेळू शकले नाहीयेत, एक सिंगल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव नाहीये, दुसरी धाव नाहीये. बाकी खेळाडू कक्षामधून आवाज येतोय, दुसरी धाव पाहिजे. तो मैदानामध्ये ज्याची जलते त्यालाच कळते आणि इथे रन्स मिळाली फक्त एकच धाव. एका धावेनं आता धावफलक पुन्हा एकदा पुढे जाईल. रन्स पाहायला मिळतात धावफलकावरती 45 धावा, 18 ची आवश्यकता. मागील 2 बॉल मध्ये 4 धावा आल्यात, 22 बनवायच्या होत्या 12 बॉल मध्ये. 10 मध्ये 18. मागे चाललाय बॉल, रनआउटची संधी, डायरेक्ट हिट, काम बनलंय. इकडे देखील आलाय बॉल, स्टंप वरती लागायला आणि फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. फलंदाज होतील धावबाद. थँक्यू डीजे. समीकरण येणारे शेवटचे 9 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 18 धावेची आवश्यकता. मॅच सुरुवातीला असं वाटलं की एकतर्फी सुरू आहे की काय, कारण ज्या पद्धतीने जीवित मात्र बॅटिंग करत होता. पहिल्या ओव्हरमध्ये 27 धावा आल्या होत्या वशिनी टीमला, 27 धावा, परंतु त्याच्यानंतर चित्र पलटवल्या पिरकोनच्या गोलंदाजाने. आता समीकरण 9 चेंडू 18 धावेची आवश्यकता. चला, 12वा खेळाडू उपस्थित आहे, त्यामुळे चर्चा 12वे खेळाडूच करतील. कारण जर आपण उशिराने येणार आणि गणित कॅल्क्युलेशन, त्यासाठी तुम्ही खेळाडू तुमचा 12वा अलर्ट राहा, कारण 2-2 स्कोरर स्कोरिंग करतायत. ही लक्ष तुम्हाला ठेवायचं मॅच मध्ये. 9 चेंडू आणि 18 ची आवश्यकता. सॉफ्ट हँडने खेळलाय, ग्लान्स केला बॉलला, स्वतः गोलंदाज निघालेत, एक धाव पूर्ण, दुसरा धावेचा प्रयत्न, पायाने अडवलाय बॉल, परंतु 2 धावा इथे देखील मिळतील. समीकरण आता शेवटचे बॉल शिल्लक आहेत, जवळजवळ 8. मॅच जिंकण्यासाठी 16 धावेची आवश्यकता. 8 बॉल 16 धावा. इथे लाईन पाहिली अंपायर्सनं, व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन्स, आणखीन एक अतिरिक्त धाव फलकावरती ऍड केली जाईल. समीकरण ऑन द स्क्रीन पहा. येणारे 8 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 15 धावेची आवश्यकता. 8 बॉल 15 धावा. हा रोमांचक सामना 4:36 आणि अशा परिस्थितीमध्ये आता एक चांगली मॅच प्रेक्षक एन्जॉय करतायत. 8 चेंडू 15 ची आवश्यकता. हे 2 बॉल फार महत्वाचे आहेत. आता समोर टाकलाय बॉल, अलॉंग द कार्पेट, एक्स्ट्रा कव्हरला, क्रॅकिंग ड्राईव्ह, निघालाय बॉल, एक धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो पोहोचेपर्यंत 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात. आतापर्यंत 11 धाव संख्येची लईलूट केली आहे 5 बॉल मध्ये. 22 धावेची आवश्यकता होती. समीकरण ऑन द स्क्रीन पहा. येणारे 7 बॉल 13 ची आवश्यकता. 7 चेंडू 13 धावा.
कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करते जाओ तो तकदीर बन जाती है. मेहनत या मॅच मध्ये पाहायला मिळाली वशिनी टीमच्या या मिडल ऑर्डरच्या खेळाडूंकडून. पण तो अद्याप ही मॅच संपली नाहीये. थ्रो सुटला होता, निसटला बॉल, पण टू रन्स आली नाहीये. शेवटच्या आता 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी जवळजवळ 13 धावेची आवश्यकता. चला सामना सुरू करा. शेवटचे 6 बॉल मॅच जिंकण्यासाठी 13 धावेची आवश्यकता. आता सामन्याचा माहोल बदललाय. आता मॅच 50-50 आहे. दोन्ही संघ मॅच जिंकण्याची धडपड करत आहेत. 6 चेंडू 13 धावा. सामना चांगला रंगलाय. 6 बॉल 13 धावा. कंपल्सरी चेसिंग पाच स्पर्धेचा हा देखील मुख्य नियम आहे, तो तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. 6 चेंडू 13 धावा. आणि या मॅच नंतर पुढचा सामना बीसीसी भेंडकल संघ खेळेल त्यांच्या विरोधात मॅच विनर्स टीम. चला प्रचंड वेळ लागला या मॅचला. 1 तासाहून अधिक वेळ खर्च झालाय संपूर्ण मॅच मध्ये. 4:38 होत आहेत. 4 सामने 3-3 ओव्हरचे कसे पूर्ण होतील हा प्रश्न आता आम्हाला देखील पडलाय, कारण 9 सामने 10चा लॉट्स. बॅटच्या मधोमध लागलाय. बॉल चाललाय बाउंड लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक, ओ व्हॉट अ कॅच. काय झेल टिपलाय. चित्त थरारक कॅच. आणि डोळ्यांवरती आता विश्वास बसत नसेल ज्या पद्धतीने हा कॅच पकडलाय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. आणि आता रंगात येईल मॅच. दमदार कॅच. पहा काय कॅच पकडला. अफलातून झेल आदेशला आपण त्या ठिकाणी पाहिला. आणि हाय जंप लगावत कदाचित कॅच पकडला नसता तर डेफिनेटली षटकार आला असता. आता समीकरण 5 चेंडू 13 ची आवश्यकता. मगाशी देखील आपण हाच उल्लेख केला की फिल्डिंगने देखील सामने जिंकले जातात. आणि इथे काय कॅच पकडल्या. दर्जेदार कॅच. मॅचचं सूत्र आता पलटवलंय. येणारे 5 चेंडू 13 धावेची आवश्यकता. शेवटच्या 5 बॉल मध्ये 13 धावा. गोलंदाज तयार. कमी गतीने टाकलाय. आणखीन एक फुलर लेनचा बॉल. ओळखू शकले नव्हते बॅट्समन. डॉट बॉल. लागोपाठ 2 निर्धाव चेंडू. आता समीकरण 4 चेंडू 13 ची आवश्यकता. कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा. मागच्या बॉल वरती विकेट्स घेतली आणि या मॅच मध्ये सांगतायत माना के मंजिल दूर है मगर जाना जरूर है. जिंकायचे आम्हाला सामना. या मॅच मध्ये 13 धावसंख्या वाचवायच्या आहेत आणि सध्या तरी चांगली गोलंदाजी. 4 चेंडू 13 ची आवश्यकता. फुल टॉस बॉल डीप मिड विकेट मध्ये. डोक्यावरून बॉल फरार होईल. बॉल जाईल सीमा पार. खणखणीत चौकार. थँक्यू डीजे. मागील बॉल वरती आलाय चौकार. समीकरण बदलले. येणारे शेवटचे 3 बॉल मॅच जिंकण्यासाठी अद्याप 9 धावेची आवश्यकता. जैन मुल्ला सर पेट्रोल पंपचे सर्वे सर्व जैन मुल्ला सर यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. या सर आपण मंचावरती. हार्दिक स्वागत आहे आपल्या स्पर्धेमध्ये. आणि या बॉल वरती आले रनआउटची विकेट. जय मुल्ला सर यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. अगदी श्री राघोबा शैलेश क्रिकेट क्लब कोट नाका आयोजित ही दमदार स्पर्धा.
आणि एक दर्जेदार व्यक्तिमत्व साहेबांचा मी शब्दसुमनानं सहर्ष सहर्ष या मंचावरती स्वागत करतोय. आणखीन एक खेळाडू बाद झाला. मंचावरती आगमन झाल्या जयद मुल्ला साहेब पेट्रोल पंपचे सर्व जो समोर मोठा पेट्रोल पंप आहे आणि विद्युत लाईटीचा पुरवठा साहेबांच्या माध्यमातून केला जातो आणि इथे हा फटका चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. गेम इज ऑन. मच नीडेड सिक्सर.